मस्तपैकी गावाकडे गेलो, गरमी होऊ लागली, मस्त पाण्यात उडी हाणली. म्हणलं दोरीवर चढावा. आता लय उंच दोरी होती पण कसरत लागली, लेकरं बघू लागले. म्हणलं आता हार तर मारायचं नाही. शेवट वरी चढलो. आता बघितलं तर ही लय उंच आहे. आता लहान नाही मी पण तरी चढून दाखविलं. मस्तपैकी दोन दोऱ्या एकत्र होत्या. म्हणलं आता हे वेगळ्या वेगळ्या करायच्या. पुन्हा वेगळ्या वेगळ्या करून घेतल्या जेणेकरून लेकरं सगळे कोमल वगैरे सगळ्यासोबत खेळावा. मस्तपैकी खाली उतरलो आणि एका दोरीसोबत मस्त आपलं खेळावं म्हणलं लेकरासोबत. मायडी बी लगेच आली पण नंतर शर्त लागली कोमलची माझी, वरी कोण चढतं फास्ट. आता कोमल मायापेक्षा फास्टच आहे म्हणायची पण तरीही मागं राहिली माझ्या. खाली बसली तिथं हसत. मी तर पण वरी चढत गेलो पण ती हार कावा तिनं मानावा. पुन्हा प्रयत्न करतो पण माडी गेली बी दोरीवर. चल म्हणलं. शेवट तिनं गड जिंकला, आली वरी. हार मानत नाही तेवढी स्पर्धा माझ्यासोबत उकडती. हेच आहे परिवार. सोबत राहणे, सोबत खेळणे, वेळ द्या परिवाराला. पुन्हा बसलो मग तिला पाडाव म्हणलं खाली. ती काय पडना गेली, बस निबर जाऊन चिटकू अशी बसली पालीवाणीच. चला म्हणलं इथं काय अर्थ नाही, हे काय अशा भेण्या गेला. आता पलीकडे दिसला मला खेकडा. आता म्हणलं ह्याला खेकड्याने भिडू घालतो. अशा काय भेण्या गेल्यात ह्या. मस्तपैकी खेकडा धरला. आता त्या खेकड्याला बी सवय लागली विहिरीमध्ये सारखा धरायलेला असतो, सारखा सोडा असतो. पलीकडं भुरीलाही भिडू घातलं आणि लेकराला पण. चला हेच आनंद आहे गावाकडले. हे मस्तपैकी दिवस हे पुन्हा पुन्हा येणार नाही तर त्यामुळे जगून घ्यायचा. प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस जगून घ्यायचा. चला धन्यवाद. काय असलं नव्हतं.